मैं 10 दिन 20 दिन 30 दिन 50 दिन 6 महीना वहीं बैठूंगा. It's legal. He's requesting an FIR. Sir, already submitted. No. He is requesting an individual FIR for this bullet, for the pellet injuries. Okay, bhaiya. Very simple. You are not doing it? Sir, Okay. काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी दिल्लीतल्या मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये धडकतात. राहुल गांधींसोबत तो तरुण असतो जो 20 जुलैच्या जंतर मंतरवरच्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या पेलेट गनमुळे गंभीर जखमी झाल्याचा आरोप आहे. या 19 वर्षीय जखमी विद्यार्थी साहिल लोचपचा FIR दाखल करून घेण्याच्या मागणीसाठी राहुल गांधी स्वतः त्यांच्यासोबत पोलीस ठाण्यात आलेले असतात. पण पोलिसांकडून टाळाटाळ सुरू झाली आणि इथूनच राहुल गांधी पेटले आणि पुढचे जवळपास 7 तास दिल्ली पोलीस विरुद्ध राहुल गांधी असा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. आधी पोलीस कर्मचारी आणि नंतर थेट दिल्ली पोलिसांच्या बड्या अधिकाऱ्यांसमोर राहुल गांधी आक्रमक झाले. राहुल गांधींच्या या 7 तासांच्या ठिय्यानंतर पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल करून घेतला. दिल्लीत नेमकं काय घडलं सविस्तर समजून घेऊ. दिल्लीत 20 जुलैला झालेल्या जंतर मंतरवरच्या आंदोलनादरम्यान साहिल लोचब या विद्यार्थ्यावर पेलेट गनचा वापर करण्यात आल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. साहिलच्या शरीरात आणि डोळ्यात 200 पेक्षा जास्त पेलेटच्या गोळ्या किंवा छर्रे घुसले असून त्याचा एक डोळा कायमचा जाण्याची भीती असल्याचं समोर आलेलं आहे. आणि याच प्रकरणात राहुल गांधींनी FIR दाखल करण्याची मागणी केली. 20 जुलाई को पेलेट गन का प्रयोग हुआ. उसका सबूत क्या है? सबूत ये है, देखिए ये है पेलेट्स, देख लीजिए इनको अच्छी तरह देख लीजिए. ये देखिए ये है पेलेट्स. ये कहां से आए? ये इनके शरीर से आए. दिखाओ, ये इनके यहाँ लगे छर्रे. 200 छर्रे इनके शरीर के अंदर है. 3 छर्रे इनकी आंख में है. वो फाइल दिखाओ. पीडित साहिलने 14 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट रोजी पोलिसात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही असा आरोप त्यानं केलाय. याच प्रकरणात FIR नोंदवून घ्यावा या मागणीसाठी राहुल गांधी 21 ऑगस्टला स्वतः पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. पण स्वतः राहुल गांधी येऊन सुद्धा पोलिसांकडून FIR नोंदवायला टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. सुरुवात झाली मंदिर मार्ग पोलीस स्टेशन पासून. राहुल गांधी स्वतः साहिल आणि त्याच्या आईला सोबत घेऊन मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी अधिकाऱ्यांना FIR दाखल करण्याची विनंती केली, पण मंदिर मार्ग पोलिसांनी तांत्रिक कारण सांगून FIR नोंदवायला नकार दिला. त्यानंतर राहुल गांधी पोहोचले संसद मार्ग पोलीस स्टेशन. तिथंही त्यांना टाळाटाळ केल्याचं दिसलं. त्यानंतर राहुल गांधी थेट दिल्लीचे DCP सचिन शर्मा यांच्या कार्यालयात पोहोचले. राहुल गांधी यांनी DCPंची भेट घेतली आणि यावेळेला ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. DCP ऑफिस से जाएगी CP ऑफिस. ठीक है, DCP ऑफिस कहाँ है? हमारा पहले बैठा है. ठीक है, चलो वहाँ चलते हैं. लेट्स गो. नमस्कार जी, कैसे हैं? नहीं, वो DCP ऑफिस भेजा हमने. आइए DCP ऑफिस भेजा है. हम तो DCP ऑफिस जा रहे हैं. छर्रे लगे हैं. ये सारे जो है इनकी आंख दिखाओ. ये जो इनकी आंख गई है इसके बारे में हम FIR मांग रहे हैं और ये इनका हक बनता है. मैं 10 दिन 20 दिन 30 दिन 50 दिन 6 महीना वहीं बैठूंगा. It's legal. He's requesting an FIR. Sir, already submitted. No. He is requesting an individual FIR for this bullet, for the pellet injuries. Okay, bhaiya. Very simple. You are not doing it? Sir, Okay, let's go. पोलिसांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं आणि FIR नोंदवण्यास नकार दिल्यानं राहुल गांधी संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या बाहेर पायऱ्यांवर आणि रस्त्यांवर धरणे आंदोलन करताना दिसले. अखेर राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना ठामपणे सांगितलं की जोपर्यंत या प्रकरणात FIR नोंदवला जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्या या आंदोलनाची माहिती मिळताच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, जयराम रमेश, अधीर रंजन चौधरी, कुमारी शैलजा आणि अनेक बडे नेते कार्यकर्ते दिल्लीच्या रस्त्यावर संसद मार्ग पोलीस स्टेशन बाहेर जमा झाले आणि परिस्थिती चिघळत असल्याचं दिसल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अखेर राहुल गांधी यांच्या मागणीनुसार या तरुणाच्या प्रकरणात FIR दाखल करून घेतला. तसंच या प्रकरणातला तपास क्राईम ब्रांचकडे सोपवला जाईल अशी माहिती दिल्याचं सुद्धा समोर आलंय. 11:30 बजे हम यहाँ आए. 1 महीने से ये घूम रहे हैं. 11:30 बजे आए, अभी 6:30 बज गए हैं.
पौने 7 हो गए तब जाके FIR फाइल किए। अब आप इमेजिन कीजिए इस देश में कितने महिलाओं का बलात्कार होता है, रेप होता है, कितने बच्चों को मारा जाता है, कितने लोगों को गोली मारी जाती है, कितने लोगों के शरीर में छर्रे होते हैं। ये न्यू दिल्ली बिल्कुल दिल्ली के बीच में पुलिस स्टेशन है, यहाँ पे न्याय नहीं मिल रहा। अब इमेजिन कीजिए गांव के किसी पुलिस स्टेशन में या छोटे से शहर के किसी पुलिस स्टेशन में क्या होता है। एकूणच या सगळ्या घडामोडींमधून राहुल गांधी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे पॅलेट गनच्या माऱ्यामध्ये जखमी झाल्याचा आरोप होत असलेल्या या तरुणाच्या प्रकरणात आता पोलीस नेमका काय तपास करणार आणि या प्रकरणातून काय समोर येणार याकडे देशाचं लक्ष लागून आहे। दिल्लीत घडलेल्या या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा।